नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 6वी ते 12वी पर्यंत पवित्र पोर्टलमार्फत भरती कशी होते, निवड कशी होते. जास्त मार्क्स असून देखील काही विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही, पण कमी मार्क्स असले तरी काही विद्यार्थ्यांचा नंबर लागतो. हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. पवित्र पोर्टल काम कसं करतं, पवित्र पोर्टलची निवड कशी होती, CTET आणि त्यानंतर CTET पास होण्याचे फायदे आणि CTET नुसतं पास होऊनही काही फायदा नाही, तर CTETला मार्क्स पाडताना हे ओपन कॅटेगरीचे कसे पाडता येतील, त्याचं कंपॅरिझन आपण कसं करायचं हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत, आपण समजून घेणार आहोत. आपण व्हिडिओ स्टार्ट करू त्याआधी सर्वप्रथम आपण एक एक्झाम्पल कंपेअर करू, ज्यात आपण सर्वात वैशालीला मॅथ्स सब्जेक्ट रिलेटेड कंपेअर करू. कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीची जागा आहे मॅथ्स सब्जेक्टसाठी, तिची कॅटेगरी आहे NT. तो विषय 2 नंबर साईडला ठेवू आणि अजून मॅथ्ससाठी एक विद्यार्थी कंपेअर करू. अम्रपाली ही विद्यार्थी आहे, तिचाही सब्जेक्ट मॅथ आहे, तिची कॅटेगरी आहे SC, बरोबर. तर आपण या दोघांमध्ये जर बघितलं तर वैशालीला टेटला मार्क्स पडले आहेत 140 आणि अम्रपाली हिला टेटला मार्क्स पडले आहेत 112. ह्या दोघांचा विचार केला तर दोघांनी टेट दिली आहे, दोघांनी CTET दिली आहे, पण CTETमध्ये वैशाली ही काही कारणास्तव तिला मार्क्स पडले नाही, तिचा रिझल्ट फेल आला. पण तेच अम्रपाली हिला CTETला 90 मार्क्स पडले. आपण अम्रपालीची कॅटेगरी ही SC पकडली होती, पण आपली जी मॅथ्ससाठी जी जागा आहे ती आहे ओपन कॅटेगरीसाठी. ओपन कॅटेगरीची मॅथ्सची जागा आहे, म्हणून आता याच्यात सर्वप्रथम काय होईल, वैशालीला 140 पडले आहेत, अम्रपालीला 112 पडले आहे. मग याच्यात दुसरा विचार काय केला जातील, यांना सर्वात पहिले विचारलं जाईल 6वी ते 8वीसाठी. 6वी ते 8वीसाठी वैशालीला कमी मार्क्स आहे, म्हणजे वैशाली फेल आहे, त्यावर तिचा विचार केला जाणार नाही. पण अम्रपाला हिला 90 मार्क्स आहे, म्हणजे तिची जरी कॅटेगरी SC होती, पण तिला 90 मार्क्स असल्यामुळे तिने बेनिफिट कोणता घेतला, SC कॅटेगरीचा देखील घेतला आणि ओपन कॅटेगरीचा देखील अम्रपालाने बेनिफिट घेतला. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जे 10 विद्यार्थी पाठवले होते त्यामध्ये एक वैशाली असेल, असंच मेरिट कमी 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 होत 112पर्यंत आलं आणि त्यात अम्रपाला ही सिलेक्ट होऊ शकते. हे चान्सेस वाढतात, बरोबर. दुसरी गोष्ट आहे यामध्ये यात आपण कॉम्पिटिशनचा विचार केला तर अम्रपाला ही 6वी ते 12वीसाठी व्हॅलिड ठरेल, तसंच वैशाली हे फक्त 9वी ते 12वी ह्या वर्गांसाठी व्हॅलिड राहील. म्हणजेच अम्रपालाला 6वी 7वी 8वी हे 3 जे वर्ग आहेत ते एक्स्ट्रा भेटले, प्लस तिचा अजून प्लस पॉईंट असा राहील CTET. आता आपण हे जे 10 उदाहरण घेतले आहेत, 10 विद्यार्थी घेतले आहेत, त्यामध्ये CTET क्वालिफाय होण्याचं प्रमाण बघा, 1 2 हे तर नापास आहेत, 3 हे नापास आहेत, 4 हा एक खालचा नापास आहे. म्हणजेच 9वी 10वीची जी कॉम्पिटिशन आहे 9वी ते 12वी ती कॉम्पिटिशन हाय राहील. जे विद्यार्थी CTET क्वालिफाय होणार नाही ते सर्व कुठे जातील, 9वी ते 12वीमध्ये जातील. पण जे विद्यार्थी CTET क्वालिफाय होतील पण क्वालिफाय होऊन नुसतं काही होणार नाही, तर आपण क्वालिफाय होताना सर्वात महत्त्वाचा विचार करायचा 90 अबोव कसे मार्क्स पाडता येतील याचा विचार करायचा. म्हणजे जागा ओपन कॅटेगरीची जरी असेल तरी त्या जागेवर आपला ताबा कसा मिळवता येईल याचा आपण विचार करायचा. ज्यावेळेस आपण ह्या दोघांना कंपेअर केलं त्यावेळेस आपणास कळून आलं की
कमी मार्क्स असताना देखील विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं, पण जास्त मार्क्स असल्यानंतर देखील विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत नाही. यातनं मी विद्यार्थ्यांना काही डिमोटिवेट करण्याचं काम नाही करत आहे. जी वास्तव स्थिती आहे, ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे रिॲलिटी काय आहे? रिॲलिटी कळणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आपण जो विचार केला सीटेट क्वालिफाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफाय झाल्यानंतर आपण 6वी ते 12वी हे वर्ग आपल्याकडे मिळतात. आणि जर आपण क्वालिफाय नसलो तर 9वी ते 12वी म्हणजे जे काही पर्सेंटेज जे आहेत ते 6वी ते 8वीसाठी तिथं विद्यार्थ्यांची संख्या कमी राहते, कॉम्पिटिशन कमी राहते. कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे आपला तिथं जो काही नंबर आहे तो लागतो. पण यातच जर आता समजून घ्या, हे असे झाले असते, यात विदाऊट इंटरव्ह्यू असता तर यात हे जे विद्यार्थी आहेत तुम्ही म्हटले असते, सर याचं एवढे जर विद्यार्थी घेतले असते मॅथ्ससाठी आणि विदाऊट इंटरव्ह्यू झाला असता तरी देखील अम्रपाला हे सिलेक्ट झाले असते. का? तिला सीटेटला 90 मार्क्स आहे, प्लस वॅकन्सी ही मॅथ डिपार्टमेंटची आहे, प्लस दुसरी गोष्ट मेरिट म्हणजे जी व्हॅकन्सी आहे ती ओपन कॅटेगरीची आहे. ओपन कॅटेगरी असती तिथंही ती आली कारण की तिला मार्क्स 90 आहे. तिची ओरिजिनल कॅटेगरी आहे एस सी प्लस ओपन दोन्हीमध्ये ती सिलेक्ट होऊ शकते. म्हणून तिचं सिलेक्शन हे होण्याचे चान्सेस वाढतात. हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वप्रथम आपण सीटेट क्वालिफाय होण्याचे जे काही फायदा आहे तर त्याच्यात आपण 6वी ते 8वी या वर्गांसाठी आपला निवड होती आणि नंतर 12वीपर्यंत देखील आपली निवड होते. जर काही इम्पॉर्टंट माहिती असेल ती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.